So hello students, welcome to this physics class. So last time आपण ब्रेकिंग स्ट्रेस बघितलेलं होतं. ब्रेकिंग स्ट्रेस इज नथिंग बट ब्रेकिंग फोर्स डिवाइडेड बाय एरिया. सो ब्रेकिंग फोर्स इज इक्वल टू ब्रेकिंग स्ट्रेस इंटू एरिया येणार आहे, बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये या ब्रेकिंग फोर्स आणि ब्रेकिंग स्ट्रेस रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन बघतोय. तर ब्रेकिंग स्ट्रेस जे आहे ते कशावर डिपेंड असतं? इट डिपेंड्स ओनली ऑन मटेरियल अँड इट इज अ कॉन्स्टंट फॉर ए गिवन मटेरियल. म्हणजे जोपर्यंत मटेरियल चेंज होत नाही तोपर्यंत ब्रेकिंग स्ट्रेस चेंज होणार नाही. ओके, म्हणजे त्याच्यासाठी सपोज क्वेश्चन असा विचारला, इफ लेंथ अँड रेडियस ऑफ अ सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट इज डबल्ड, इफ लेंथ अँड रेडियस आर डबल्ड देन ब्रेकिंग स्ट्रेस विल, ओके, ब्रेकिंग स्ट्रेस विल रिमेन्स ॲज इट इज. परंतु ब्रेकिंग फोर्स मात्र कशावर डिपेंड असणार आहे बघा. ब्रेकिंग फोर्स डिपेंड्स ऑन depends on, okay, because this is the formula for the breaking force. Breaking force is equal to breaking stress into area. Okay, so therefore breaking force depends on, first, breaking stress depends on, first is the breaking stress and second is the area. Okay, म्हणजे ब्रेकिंग फोर्स कधी चेंज होणार आहे? आयदर ब्रेकिंग स्ट्रेस चेंजेस और द एरिया चेंजेस. ब्रेकिंग स्ट्रेस डिपेंड्स ऑन द मटेरियल. ओके, सो ब्रेकिंग फोर्स डिपेंड्स ऑन मटेरियल ऑफ द ऑब्जेक्ट अँड ॲज वेल ॲज एरिया. आता याच्यावर एमसीक्यू कसा येतोय बघा. ओके, अ मेटल rod has breaking force of F. ओके, म्हणजे एक मेटल रॉड आहे आणि त्याला F एवढा फोर्स लावल्यावर ब्रेक होतोय. ठीक आहे. नाउ rod is cut into two equal parts. Now rod is cut into two equal parts perpendicular to length. Okay, perpendicular to its length. Okay, perpendicular to its length. Then breaking force for each part is, then breaking force for each part is. Okay, so this is the question. Okay, options are, first is F, second is F by 2, third option is F by 4 and last option is 2F. Okay, so these are the options. क्वेश्चनचा मीनिंग अगोदर लक्षात घ्या. क्वेश्चनचा मीनिंग काय दिलाय बघा. दिस इज द रॉड. ओके, दिस इज द रॉड आणि याला काय करणार आहे आपण? लेफ्ट एंडला क्लॅम्प करणार आहे फिक्स्ड रिजिडली अँड टू द राईट एंड फोर्स F इज अप्लाइड. आणि F एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतोय? मधून ब्रेक होतोय सपोज. ओके, सो अ मेटल रॉड हॅज अ ब्रेकिंग फोर्स ऑफ F, म्हणजे F फोर्स लावला की तो ब्रेक होतोय. ठीक आहे. नेक्स्ट काय विचारलंय? नाउ रॉड इज कट इंटू टू इक्वल पार्ट्स. नाउ दिस रॉड इज कट इंटू टू इक्वल पार्ट्स. परंतु कसं कट केलंय बघा. कट इंटू टू इक्वल पार्ट्स परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. म्हणजे परपेंडिक्युलर टू लेंथ म्हणजे काय? दिस इज द लेंथ ना. परपेंडिक्युलर टू लेंथ मीन्स लाईकवाईज इन दिस वे. ओके, सो इन दिस वे इट इज कट इंटू टू इक्वल पार्ट्स. म्हणजे दोन पार्ट कसे होणार आहेत? दिस इज द फर्स्ट पार्ट आणि हा होणार आहे त्याच्या पुढचा सेकंड पार्ट. ओके, आता काय विचारलंय? देन ब्रेकिंग फोर्स फॉर इच पार्ट. आता एक पार्ट त्याच्यामधला घेतला, एक पार्ट फक्त त्याच्यामधला घ्यायचा आहे. वन्स अगेन इट इज क्लॅम्प्ड ॲट द लेफ्ट हँड साइड अँड फोर्स इज अप्लाइड टू ब्रेक इट. आता ब्रेक करण्यासाठी किती फोर्स लावावा लागेल? ओके, कंप्लीट रॉड ज्यावेळी होता कट करायच्या अगोदर त्यावेळी ब्रेकिंग फोर्स F होता. आता दोन पार्ट मध्ये, दोन इक्वल पार्ट मध्ये कट केलेला आणि एका पार्टला ब्रेक करायला आता किती फोर्स लागेल? F येणार, F by 2 येणार, F by 4 येणार की 2F येणार? थिंक ऑन इट.
Now here, what is the formula for the breaking force, breaking stress into area? आता हा सिंगल पार्ट मी जर घेतला फॉर एक्झाम्पल, ओके, मटेरियल चेंज झालेला आहे का? ओरिजिनल जास्त लेनचा जो रॉड होता त्याच्यापासून कमी लेनचा रॉड आपण फक्त प्रोड्यूस केलाय. सो मटेरियल हॅज नॉट चेंज्ड. ओके, सो ब्रेकिंग फोर्स इज इक्वल टू ब्रेकिंग स्ट्रेस तर ऍज इट इज राहणार. एरियाचा विचार करा. ओके, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एवढा होता. एरिया म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घ्यायचा आहे आणि याचा देखील एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तेवढाच येणार ना एका पार्टचा. ओनली लेंथ इज नॉट गोइंग टू चेंज. ब्रेकिंग फोर्स लेंथवर डिपेंड असतो का? नाही, लेंथ हाफ झाली आहे. ओनली लेंथ ऑफ each part is half, but breaking force does not depend on the length. Length double असू दे नाहीतर ट्रिपल असू दे, breaking force does not depend on the length. It depends only on area and the material. If material is not changing, if area is not changing, then why breaking force will change? So breaking force is not going to change. So complete rod ला ब्रेक करण्यासाठी F फोर्स लागत असेल तर त्याच्या एका पार्टला ब्रेक करण्यासाठी once again force F will be required. Okay, so A is the correct answer. तर एरिया चेंज होणार नाही, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, कम्प्लीट रॉड ज्यावेळी होता त्यावेळी त्याची रेडियस आर होती, म्हणजे याचा एरिया येणार आहे पाय आर स्क्वेअर. आता याचे दोन इक्वल पार्ट केले तर एका पार्टची रेडियस आणि दुसऱ्या पार्टची रेडियस जी आहे ती कम्प्लीट रॉडची जेवढी रेडियस होती तेवढीच इथं रेडियस राहणार आहे. ओके, म्हणजे याचा देखील एरिया किती होणार? पाय आर स्क्वेअर आणि पाय आर स्क्वेअरच येणार आहे. चेंज काय होणार आहे? लेंथ हाफ होणार, एरिया नाही चेंज होणार. एरिया विल रिमेन ऍज इट इज. ओके, लेंथ इज गोइंग टू रिड्यूस. परंतु लेंथ रिड्यूस झाल्यामुळे ब्रेकिंग फोर्स चेंज होतोय का? ब्रेकिंग फोर्स लेंथवर डिपेंडंटच नाहीये. सो देअरफॉर एरिया इज नॉट गोइंग टू चेंज and material is not going to change, therefore breaking force is going to remain as it is. आता या क्वेश्चन मध्ये मी थोडंसं चेंज करतो. once again a metal rod has, okay, metal rod has breaking force F. Okay, metal rod has a breaking force F and it is now once again cut into two equal parts. It is now cut into two equal parts along the length. Perpendicular to length ऐवजी काय असणार आहे? along the length याला सपोज कट केलं, then breaking force for each part will be, okay, just a minute, I copy this. A metal rod has breaking force, metal rod has breaking force F. Now rod is cut into two equal parts along the length, then breaking force for each part. Is, okay, so once again diagram will be like this. This is a metal rod. Okay, this is a metal rod, and when force F is applied on this, it is going to break from somewhere middle. Okay, now it is cut into two equal parts, along the length. Along the length म्हणजे काय होणार आहे? It is cut along the length like this. Okay, so half part will be above like this. Okay, so this is the half part, upper half, and this is the lower half like this. If it is cut into two equal parts, it will be like this. Okay, now one part is taken, it is fixed at one end, and now force, once again force is applied on this. How much now force is required to break this rod for this half part?
Once again, options are same: f, f by 2, f by 4, or 2f. Which one is the correct answer now? So here, now the answer will become f by 2. Why the answer will become f by 2? Because once again, braking force depends on material and the area. Okay, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया डबल झाला तर ब्रेकिंग फोर्स डबल होणार, एरिया हाफ झाला तर ब्रेकिंग फोर्स हाफ होणार आहे. अँड इफ एरिया इज गोइंग टू रिमेन ऍज इट इज, देन ब्रेकिंग फोर्स इज गोइंग टू रिमेन ऍज इट इज. नाव बघा, कम्प्लीट रॉड ज्यावेळी होता त्यावेळी ब्रेकिंग फोर्स एफ होता. आता इट इज कट अलॉंग द लेंथ म्हटलंय, अलॉंग द लेंथ कट केल्यामुळे लेंथ विल रिमेन, लेंथ ऑफ इच पार्ट विल बी सेम, लेंथ हाफ होणार नाही. बट इफ ओरिजिनल एरिया इज ए, देन न्यू एरिया विल बिकम ए बाय 2 नाउ of each part. प्रत्येक पार्टचा एरिया किती होणार आहे? a by 2 होणार. And therefore what will happen? If area is going to become half, then braking force will become half. Okay, so answer here, B answer will be correct. That is f by 2. f by 2 is the answer. Next concept बघा. Next concept is very important concept, and the concept is like this. Greatest length of wire that can be hung without breaking. Greatest length of wire that can be hanged without breaking. Without breaking is. Okay, हा एक concept आहे, important concept आहे. Greatest length of wire that can be hanged without breaking. Okay, hanged ला okay, similar word का आहे suspended. Okay, suspended. Greatest length of wire that can be suspended without breaking is. Suppose there is a rigid support like this. Rigid support means strong support. And from this support, suppose a wire is suspended like this. Wire is suspended or wire is hanged. From this rigid support. Okay. आता इथं देखील लक्षात घ्या, या वायरवर ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे? या वायरचं वेट, त्या वायरचं स्वतःचं वेट जे आहे ना, ते या वायरवर काय होणार आहे? ऍक्ट होणार आहे. तर जास्तीत जास्त किती लेंथची वायर आपण हँग करू शकतो सो दॅट इट डज नॉट ब्रेक. आता जिथं स्ट्रेस जास्त येणार तिथं ती ब्रेक होण्याची शक्यता आहे. आता स्ट्रेस कुठं किती येणार बघा, तर या बॉटम पॉइंटला स्ट्रेस जे असणार आहे ते किती असणार आहे बघा. ऍट बॉटम पॉइंट स्ट्रेस इज इक्वल टू 0. बॉटम पॉइंटला स्ट्रेस 0 येणार आहे, कारण या बॉटम पॉइंटच्या खाली वेटच नाही ना, त्याला स्ट्रेच करणारा वेट नाही. या मिडल पॉइंटची स्ट्रेस किती येणार बघा. मिडल पॉइंटची स्ट्रेस दॅट इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आपण म्हणतोय. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इज नथिंग बट त्याच्या खाली असणारं वेट म्हणजे काय, mg डिवायडेड बाय त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पाय आर स्क्वेअर. लक्षात येत आहे? mg डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर किंवा mg डिवायडेड बाय ए म्हणूया, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन mg डिवायडेड बाय ए. ओके, म्हणजे इथली जर स्ट्रेस काढायची असेल ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, याच्या खालचं फक्त वेट तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे एखादी वायर हँगड असेल तर व्यवस्थित लक्षात घ्या, ही कन्सेप्ट एक डिफरंट कन्सेप्ट आहे थोडीशी. एखादी वायर हँगड असेल आणि त्या वायर मधल्या एखाद्या पॉइंटला असणारी स्ट्रेस काढायला सांगितली, तर त्या पॉइंटच्या खालचं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, वेट घ्यायचं आहे. त्या पॉइंटच्या खालचं वेट, कारण त्या पॉइंटच्या खालचं म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पॉइंट ए आहे, ए पॉइंटची स्ट्रेस काढायची असेल तर ए पॉइंटच्या खालचं मास, ए पॉइंटच्या खालचं वेट तुम्हाला घ्यावं लागणार आहे. म्हणजे कम्प्लीट वायरचं मास जर एम असेल, कम्प्लीट वायरचं मास एम असेल, तर ए पॉइंटला असणारे स्ट्रेस म्हणजे काय येणार आहे, मास किती असणार आहे याच्या खाली m/2 इंटू जी, हे वेट ऍक्ट होणार डिवायडेड बाय एरिया येणार आहे. टॉपमोस्ट पॉइंटला स्ट्रेस किती येणार बघा. टॉपमोस्ट पॉइंटला, टॉपमोस्ट पॉइंट फॉर एक्झाम्पल बी असेल तर बी पॉइंटची स्ट्रेस, ओके, म्हणजे त्याच्या खालचं सगळं वेट म्हणजे वायरचं सगळंच वेट येणार आहे, mg डिवायडेड बाय काय येणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे याची रेडियस आर असेल तर याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय करू शकतो आपण, पाय आर स्क्वेअर या फॉर्म्युलाने काढू शकतो. ठीक आहे. तर एका हँगड वायर मधली स्ट्रेस कशी काढायची ते अगोदर लक्षात आलं का बघा. ओके, हँगड वायर मधली स्ट्रेस कशी काढायची असते,
हँगड वायर मध्ये स्ट्रेस कुणामुळे क्रिएट होणार? पहिली महत्वाची गोष्ट, हँगड वायर मध्ये स्ट्रेस स्वतःच्या वेटमुळे क्रिएट होणार, ओन वेटमुळे स्ट्रेस क्रिएट होणार आहे. आणि हँगड वायरच्या प्रत्येक पॉइंटला स्ट्रेस तेवढीच असणार का? नाही, हे लक्षात घ्या. हँगड वायरच्या प्रत्येक पॉइंटला स्ट्रेस तेवढीच नसते. बॉटमला 0 असते आणि वर जाईल तसं काय होते, वाढत 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 जाते. आणि टॉपमोस्ट पॉइंटला स्ट्रेस काय असते? मॅक्सिमम असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बॉटम पॉइंटला स्ट्रेस किती? 0. मिड पॉइंटला व्हेलॉसिटी किती? mg/2 डिवायडेड बाय ए किंवा m/2 इंटू g डिवायडेड बाय ए. आणि टॉपमोस्ट पॉइंटला स्ट्रेस क्रिएट होणार आहे वायरचं कम्प्लीट वेट डिवायडेड बाय त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, म्हणजे याचा मिनिंग काय होतो माहित आहे का? ही वायर जी आहे ती कुठून ब्रेक होण्याची शक्यता जास्त आहे? जिथं स्ट्रेस जास्त येते ना, तिथंच ब्रेक होण्याची शक्यता जास्त असते. ओके, द वायर इज most likely to break at topmost point. Most likely to break at the topmost point, म्हणजे टॉपमोस्ट पॉइंट मधून ती ब्रेक होण्याची शक्यता आहे. ओके, टॉपमोस्ट पॉइंट मधून ब्रेक होण्याची शक्यता आहे. आता हा पार्ट अगोदर लक्षात आला का बघा. आता आपण ग्रेटेस्ट लेंथ ऑफ वायर आपण फाइंड आउट करूया, दॅट कॅन बी हँगड विदाउट ब्रेकिंग. ओके, आता वायर कुठं ब्रेक होण्याची शक्यता आहे? टॉपमोस्ट पॉइंटला. ओके, तर टॉपमोस्ट पॉइंटला आपण काय फॉर्म्युला घेणार मग? ब्रेकिंग स्ट्रेस टॉपमोस्ट पॉइंटला ब्रेकिंग स्ट्रेस इज इक्वल टू mg डिवायडेड बाय काय करणार आहे? एरिया करणार आहे. ओके, आता m म्हणजे काय असणार आहे? मास ऑफ द वायर. मास म्हणजे काय असतं? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असतं. मास इज नथिंग बट व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू g डिवायडेड बाय ए. ओके, आता हे व्हॉल्यूम कसं काढायचं? बट व्हॉल्यूम ऑफ वायर that is phi is equal to area of cross section into length येणार ना, because wire is in cylindrical shape. लक्षात घ्या, वायर म्हणजे एक प्रकारचा सिलेंडरच आहे. त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असेल आणि लेंथ जर एल असेल तर त्याचं व्हॉल्यूम येणार एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ. सो देअरफॉर फॉर्म्युला विल बी लाईक दिस, ब्रेकिंग स्ट्रेस इज इक्वल टू व्हॉल्यूमच्या ठिकाणी ए एल प्लेस करतो, ए एल रो जी डिवायडेड बाय ए. So therefore L, A and A get cancel and breaking stress is given by formula L rho G. Now breaking stress depends on material. You know that. Breaking stress कशावर डिपेंड असते? फक्त मटेरियल वर डिपेंड असते. And therefore लेंथचा फॉर्म्युला काय येणार बघा? लेंथ that is breaking stress divided by rho G. Okay, breaking stress is given by greatest length that can be hanged is given by formula breaking stress divided by rho g. So this is the final formula. म्हणजे एखाद्या मटेरियलची जास्तीत जास्त एवढ्या लेंथचीच वायर आपण काय करू शकतो? हँग करू शकतो. याच्यापेक्षा जास्त लेंथची वायर आपण हँग केली ना तर ती टॉपमोस्ट पॉइंट वरून तुटते. लक्षात घ्या, इट ब्रेक फ्रॉम द टॉपमोस्ट पॉइंट. पुन्हा एकदा सांगतोय, वायर कुठून ब्रेक होण्याची शक्यता आहे? इट इज लाईक मोस्ट लाईकली टू ब्रेक फ्रॉम द टॉपमोस्ट पॉइंट. मग टॉपमोस्ट पॉइंटला काय केलंय आपण? ऍट द टॉपमोस्ट पॉइंट काय केलंय? ब्रेकिंग स्ट्रेस इज इक्वल टू mg बाय ए घेतलंय. म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू mg बाय ए ना टॉपमोस्ट पॉइंटला. टॉपमोस्ट पॉइंटला पुन्हा एकदा बघा, स्ट्रेस इज इक्वल टू mg बाय ए. स्ट्रेसच्या ठिकाणी फक्त काय लिहिलं मी? ब्रेकिंग स्ट्रेस इज इक्वल टू mg बाय ए, बिकॉज इट इज गोइंग टू ब्रेक फ्रॉम द टॉपमोस्ट पॉइंट, म्हणून स्ट्रेसच्या ठिकाणी ब्रेकिंग स्ट्रेस लिहिलं. ब्रेकिंग स्ट्रेस इज इक्वल टू mg बाय ए येणार आहे. Mass is nothing but volume into density, that is mass into g divided by a. Now volume of wire phi is equal to a into l येणार आहे. So breaking stress is equal to a l rho g divided by a. A get cancel. L rho g is the formula for the breaking stress and therefore length चा formula काय येणार आहे? L is equal to breaking stress divided by rho g. Okay, so maximum एखाद्या मटेरियलची मॅक्सिमम किती लेंथची वायर आपण हँग करू शकतो? It is given by formula breaking stress divided by rho g. ओके, म्हणजे ही मॅक्सिमम लेंथ कशावर डिपेंड असते? ब्रेकिंग स्ट्रेसवर.
मटेरियलच्या डेन्सिटीवर आणि जीच्या व्हॅल्यूवर, या 3 गोष्टीवर डिपेंड असते. ओके, सो ग्रेटेस्ट लेंथ डिपेंड्स ऑन first material, because breaking stress depends on material. Okay, second thing is density of material. Rho means density. This is rho. It is a Greek alphabet, RHO, याला rho असं म्हणतो. And third is the acceleration due to gravity, that is G, small g. Acceleration due to gravity, that is small g. या 3 गोष्टीवर डिपेंड असते. म्हणजे ग्रेटेस्ट लेंथ एरियावर डिपेंड असते का असं जर विचारलं तर इट डज नॉट डिपेंड ऑन एरिया. ओके, सो फोर्थ, it doesn't depend on area of cross section. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, याचा एक न्यूमेरिकल सॉल्व करूया म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. हा एक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे DC पांडे बुक मधला. फाइंड द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ वायर दॅट कॅन रिमेन हँग्ड vertically without breaking. Breaking stress of steel is, so here breaking stress is given. Okay, breaking stress is given, and how much is the breaking stress? Breaking stress is equal to 8 into 10 raised to 8 Newton per meter square. So this is the breaking stress. Okay, after that density of steel is also given. Density of steel is given as 8 into 10 raised to 3 kg per meter cube. Okay, and after that take G, acceleration due to gravity ची value 10 घ्यायला सांगितली आहे. So greatest length that can be hanged. आता greatest length that can be hanged चा फॉर्म्युला काय बघा. Greatest length that can be hanged. Okay, it is given by formula L is equal to breaking stress divided by area. Sorry, breaking stress divided by rho g. Breaking stress divided by rho g. So breaking stress is 8 into 10 raised to 8. Value of rho is 8 into 10 raised to 3. And value of g is equal to 10. Now here 8 and 8 get cancel, and calculation of power only. 10 raised to 8 divided by 10 raised to 3 divided by 10. 10 means 10 raised to 1. So numerator ला 10 raised to 8 होणार आहे, denominator ला 10 raised to 4 होणार, because 10 raised to 3 into 10 raised to 1 म्हणजे 10 raised to 4. So 10 raised to 8 by 10 raised to 4 means 10 raised to 4 meter is the answer. 10 raised to 4 meter is the final answer. Next part काय बघा. In the hanged wire, next is the question like this. In a hanged wire, stress at distance, stress at distance x from point of suspension. बघा, हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. लक्षात येते का बघा. सपोज देर इज अ वायर लाईक दिस. ओके, दिस वायर इज हँग्ड फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. आपण याच्यामध्ये बघितलंय की बॉटम पॉइंटला स्ट्रेस काय असते, मिनिमम असते, आणि टॉपमोस्ट पॉइंटला स्ट्रेस काय असते, मॅक्सिमम. सो stress at the bottom point is equal to minimum means 0, and stress at the topmost point is given by formula त्या वायरचं complete weight divided by area येणार आहे, mg divided by a/2. ही टॉपमोस्ट पॉइंटला स्ट्रेस येणार आहे. आता या क्वेश्चन मध्ये विचारलंय काय, लक्षात घ्या. टॉपमोस्ट पॉइंट पासून किती डिस्टन्सला, x डिस्टन्सला. टॉपमोस्ट पॉइंट पासून x एवढ्या डिस्टन्सला
टॉपमोस्ट पॉईंट पासून x एवढ्या डिस्टन्सला हा जो पॉईंट आहे किंवा हा जो क्रॉस सेक्शन आहे या ठिकाणी स्ट्रेस किती प्रोड्यूस होणार आहे. आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हँगड वायर मधल्या एखाद्या पॉईंटचं जर वेट तुम्हाला काढायचं असेल, हँगड वायर मधल्या एखाद्या पॉईंटचं वेट काढायचं असेल, हँगड वायर मधल्या एखाद्या पॉईंटची स्ट्रेस काढायची असेल, सॉरी वेट नव्हे, स्ट्रेस काढायची असेल तर त्या पॉईंटच्या खालचं वेट अगोदर काढावं लागेल. म्हणजे इथून खालचं वेट. ओके. आता वायरचं मास जे आहे ते कशावर डिपेंड असतं, त्याच्या लेंथवर डिपेंड असतं. सपोज टोटल लेंथ वायरची किती आहे, एल आहे. एल इज द टोटल लेंथ सपोज. देन सपोज दिस इज पॉइंट, सपोज पी म्हणूया. पी पॉइंटला असणारे काय करायचे, आपल्याला स्ट्रेस करायचे. तर पी पॉइंटच्या खाली लेंथ किती असणार आहे, एल मायनस एक्स असणार आहे. एल मायनस एक्स. आता हे पी पॉइंटच्या खाली किती मास आहे किंवा किती वेट आहे हे कसं काढणार, तर लक्षात घ्या. कंप्लीट एल लेंथला वेट किती येणार बघा. हे बघा, वायरचं वेट जे आहे ते त्याच्या लेंथवर डिपेंड असतं, बरोबर आहे ना. वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे लेंथ वाढत जाईल तसं वेट काय होणार आहे, वाढत जाणार आहे. वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. आता कंप्लीट लेंथ एल जर आपण घेतली तर त्याला वेट किती येणार आहे, mg येणार आहे, बरोबर आहे ना. कंप्लीट लेंथ आपण एल घेतली तर वेट येणार आहे mg. आता पी पॉइंटची जर स्ट्रेस काढायची असेल तर पी पॉइंटच्या खालचं वेट काढावं लागेल. पी पॉइंटच्या खालचं वेट म्हणजे एल मायनस एक्स एवढ्या लेंथला किती वेट आहे ते वेट घ्यावं लागेल. दॅट इज डब्ल्यू डॅश. ओके, डब्ल्यू डॅश. मग डब्ल्यू डॅश कसं काढणार आहे, आता हे दोन इक्वेशनचं डिव्हिजन करूया. डब्ल्यू डॅश डिवायडेड बाय mg इज इक्वल टू काय येणार आहे, एल अपॉन सॉरी एल मायनस एक्स अपॉन एल होणार आहे. लक्षात येते का बघा. एल मायनस एक्स डिवायडेड बाय काय होणार आहे, एल होणार आहे. बघा पुन्हा एकदा, टोटल लेंथ एल साठी वेट असणार आहे mg. तर एल मायनस एक्स या लेंथ साठी वेट किती असणार आहे, सपोज डब्ल्यू डॅश असेल. सो डब्ल्यू डॅश डिवायडेड बाय mg इज इक्वल टू एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल येणार. डब्ल्यू डॅश डिवायडेड बाय mg इज इक्वल टू एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल येणार आहे. अँड देअरफॉर वेट डब्ल्यू डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल. mg ला फक्त RHS ला घेतलेला आहे इंटू mg. म्हणजे पी पॉइंटला किती वेट ऍक्ट होणार आहे, हे एवढं वेट ऍक्ट होणार आहे. हे लक्षात आलं का बघा. आता वेट आलं की मग स्ट्रेस काढता येते. देअरफॉर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस ऍट पी, ऍट पॉइंट पी पॉइंटला असणारी लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इज इक्वल टू काय येणार, त्या ठिकाणी ऍक्ट होणार वेट दॅट इज डब्ल्यू डॅश डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग काय होणार बघा, एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल इंटू mg डिवायडेड बाय ए येणार आहे. ओके, एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल इंटू ए इंटू काय येणार आहे, mg. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. परत मास रिप्लेस करूया. ओके, मास जर रिप्लेस केलं तर काय होणार बघा, एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल ए ऍज इट इज. मास इज नथिंग बट वॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. So L minus x divided by LA, volume means length into area of cross section into rho g. Now here A and A get cancel. L and L also get cancel. Okay. So therefore what will happen here? L minus x rho into g. Okay. So this is the longitudinal stress at this point P. Okay. This is the longitudinal stress at point P. म्हणजे लक्षात आलं का बघा. दॅट इज रिजिड सपोर्ट पासून एक्स डिस्टन्सला स्ट्रेस किती असणार आहे, एल मायनस एक्स इंटू रो इंटू जी एवढी स्ट्रेस असणार आहे.